नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भीषण उन्हाळ्यामुळे एसटीचे लाखोंचे नुकसान. तप्त उन्हामुळे प्रवाशांच्या संख्येत दररोज घट. महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त. पळसोदचा केटी बंधारा ठरतोय जलक्रांतीचे वरदान. कडक उन्हातही परिसरातील विहिरींना मिळाले जीवनदान. अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या शिरला. घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी. शेत रस्त्यासाठी बळीराजा आक्रमक. उरड येथील शेतकरी छेडणार आंदोलन. आता सविस्तर बातम्या. गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यातील भीषण उन्हामुळे दररोज नवे विक्रम प्रस्तावित होत आहेत. याचा मोठा फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला असून प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. विशेष म्हणजे दुपारच्या वेळी जिल्ह्यांतर्गत धावणाऱ्या बसेस असोत की लांब पल्ल्याच्या बसेस, सर्वच गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांची संख्या घटल्यामुळे महामंडळाला दररोज लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. अकोला एसटी डेपोकडून मिळालेल्या माहितीनुसार पूर्वी ज्या डेपोतून दररोज 16 ते 17 हजार प्रवासी प्रवास करायचे, तिथे गेल्या 10 ते 12 दिवसात प्रवाशांच्या संख्येत 2 ते 3 हजारांची घट झाली आहे. आता सरासरी 14 ते 15 हजार प्रवासीच प्रवास करत आहेत. भीषण उन्हामुळे नागरिक अत्यंत आवश्यक काम असेल तरच एसटीने बसने प्रवास करणे पसंत करत आहेत. लांब पल्ल्याच्या बसेस असोत की जिल्ह्यांतर्गत धावणाऱ्या बसेस, सर्वत्र प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यातच यंदा अधिक मास असल्यामुळे लग्न कार्यासारखे शुभ सोहळे होत नसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. मात्र येत्या काही दिवसात परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर होईल अशी आशा आहे. या घसरणीचे एक मोठे कारण जशी आग ओकणारी उष्णता आहे, तसेच दुसरीकडे अधिक मास सुरू झाल्यामुळे लग्न कार्यासारख्या मांगलिक कार्यावर लागलेली बंदी हे देखील आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात प्रवाशांच्या संख्येत मोठी घट नोंदवली गेली आहे. पूर्वीच्या डेपोला दररोज 8 ते 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते, त्यात आता घट झाली आहे. सध्या दररोज सरासरी 1 ते 2 लाख रुपयांच्या उत्पन्नावर फरक पडत आहे. विशेष म्हणजे 15 एप्रिलपासून बस भाड्यात 10% वाढ करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक तिकिटांवर 2 रुपये स्वच्छता अधिभार देखील लावला गेला आहे. या सर्व कारणांमुळे महामंडळाचा महसूल बुडत आहे. हिवरखेड परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीची पीक घेतात. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे केळीच्या पिकाला पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु हिवरखेड परिसरात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. पिकाला पाणी न मिळाल्यामुळे पीक सुकू लागले आहेत. महावितरणाचा हा गलथानपणा पाहता शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर कडक उन्हात धरणे आंदोलन करण्यात आले. हिवरखेड परिसरातील शेतकरी दरवर्षी केळीची लागवड करतात. गेल्या 2 महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून तापमानाचा पारा 45 अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे केळीच्या पिकाला नियमित पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांच्या केळीच्या पिकाला पाणी देण्यासाठी उशिरा रात्रीपर्यंत जागे राहावे लागत आहे. शेतकऱ्यांनी महावितरणचे वायरमन आणि अभियंता यांना वारंवार याची माहिती दिली असून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणीही केली आहे. परंतु महावितरणकडून याची कोणतीही दखल न घेतली गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. पाण्याच्या अभावामुळे केळीचे पीक सुकू लागले असून वेळेवर पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणे निश्चित आहे. याच्या निषेधार्थ हिवरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हिवरखेड येथील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या कडक उन्हातही शेतकरी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसले होते. अकोला जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात तापमान 45 अंश सेल्सिअसवर आहे. जनजीवन होरपळून निघत आहेत. अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून विहीर, बोरवेल कोरड्या पडल्या आहेत. अशा भीषण परिस्थितीत अकोट तालुक्यातील मोजे पळसोद येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा अर्थात केटीवेअर हा परिसरातील नागरिकांसाठी एक मोठा दिलासा ठरत आहे. जलसंधारण विभागाने दूरदृष्टी ठेवून उभारलेला हा बंधारा
परिसरातील जलपातळी टिकून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. उन्हाच्या झळांमध्येही बंधाऱ्यात पाणीसाठा कायम असल्याने परिसरातील विहिरींना पाणी उपलब्ध होत नसून शेतकरी आणि नागरिक जनावरांची तहान भागत आहे. या बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरींना नवसंजीवनी मिळाली आहे. परिणामी उन्हाळी पिकांना आधार मिळत असून पशुधनसाठीही पाण्याची सोय झाली आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी ज्या भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती त्या भागात आज हिरवाई टिकून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी जलसंधारण विभागाच्या कामाचे कौतुक करत हा बंधारा विदर्भाच्या मातीसाठी वरदान असल्याची भावना व्यक्त केली. जलसंधारणाच्या योग्य नियोजनामुळे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. याचे पळसोद येथील केटी बंधारा हे जिवंत उदाहरण ठरत आहे. अमरावती शहरातील मध्यभागी असलेल्या रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या शिरल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली. नागरिकांनी बघ्यांची भूमिका घेतली आहे. घटनास्थळी मोठी गर्दी केली असून पोलीसही दाखल झाले. या भागातील बंद असलेल्या दुकानात बिबट्या असल्याची माहिती आहे. लोकवस्तीत बिबट्या असल्याने नागरिक प्रचंड दहशतीत असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. वन विभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. बिबट्या शिरल्याची खातरजमा करण्यात येत आहे. महापौर श्रीचंद तेजवाणी, गटनेते चैतन गावंडे घटनास्थळी पोहोचले. वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या खूप तापत असल्याने पाण्याचा शोध घेत वन्यजीव शहरात येत आहेत. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या ईमेलनंतरही अकोल्यातील उरड बुद्रुक येथील शेत रस्त्यांची दुरवस्था कायम असून जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या काळात शेत रस्त्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांना थेट ईमेल पाठवून सातत्याने आवाज उठवूनही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरड बुद्रुक ते लोहारा येथील शेतरस्त्याचा प्रश्न अद्यापही रेंगाळलेलाच आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील शेतरस्ते अडथळामुक्त करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र स्थानिक पातळीवर या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. उरड बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी थेट केंद्रीय पातळीवर दाद मागूनही स्थानिक यंत्रणा हलण्यास तयार नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते, ज्यामुळे ट्रॅक्टर, बैलगाड्या अडकून पडतात. कापूस, सोयाबीन आणि हरभरा यासारख्या प्रमुख पिकांची वाहतूक करणे अशक्य होते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास ऐन पेरणीच्या वेळी शेतकरी आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा वैचारिक वारसा महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि मूल्याधिष्ठित परंपरेत मोलाचे योगदान देणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तथा कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सेवाभावातून नेतृत्वापर्यंत एक अमृत प्रवास या संकल्पनेवर आधारित सोहळा रविवारी 31 मे रोजी सायंकाळी 6 वाजता शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, शिवाजीनगर, अमरावती येथे होणार आहे. हॉटेल मैफिलीन इथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शिवपरिवाराच्या वतीने सांगण्यात आले की शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या दोन्ही व्यक्तिमत्वांचा प्रवास हा केवळ संस्थानक नेतृत्वाचा नसून सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि सेवाभाव जपणाऱ्या कार्यसंस्कृतीचा आदर्श मानला जातो. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत समाज परिवर्तनाची चळवळ उभी करण्यात या दोनही नेतृत्वाचा मोठा वाटा राहिला आहे. अमृत महोत्सव सोहळ्यात देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी पद्मभूषण खासदार शरदचंद्रजी पवार राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषणजी गवई, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर तसेच अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी उपस्थित राहणार आहेत. यासोबतच शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी यांचीही उपस्थिती लाभणार आहे. अतिशय देखणा असा सोहळा राहील. पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजाननराव पुंडकर, ॲडव्होकेट जे व्ही पाटील पुस्तेकर,
सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, प्राध्यापक सुभाषराव बनसोड, सुरेशदादा खोटरे, सचिव प्राचार्य डॉक्टर विगो ठाकरे, डॉक्टर पद्माकर सोमवंशी, स्वीकृत सदस्य प्राचार्य अंबादास कुलट, डॉक्टर अमोल महल्ले, विजय ठोकळ, डॉक्टर आजीवन सभासद बबनराव चौधरी, राजाभाऊ सुंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये जे परिवर्तन घडलं आणि परिवर्तन घडल्यानंतर आदरणीय हर्षवर्धनजी देशमुखांच्या नेतृत्वाखाली शिवाजी शिक्षण संस्थेचा कार्यकारिणीचा सदस्य म्हणून काम करण्याची मला संधी प्राप्त झाली आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत शिवाजी शिक्षण संस्थेचा जो एकंदर चढता आलेख आहे तो म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. म्हणजे हर्षवर्धन देशमुख साहेबांची सामाजिक जीवनाची जी कारकीर्द आपण बघतो तर 1970 पासून जिल्हा परिषदच्या पहिल्या निवडणुकीपासून तर 3 वेळा आमदारकी, त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद आणि त्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद आणि ह्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाच्या नंतर शिवाजी शिक्षण संस्थेची झालेली प्रगती, तर ह्याचा हा एकंदर जो चढता आलेख आहे तो समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, समाजापर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत. या संस्थेला अनेक वर्ष झालेले आहेत. तुम्ही सुद्धा या संस्थेचं कार्य हे जवळून पाहिलेलं आहे. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या दोन्ही व्यक्तिमत्वाचा प्रवास हा केवळ संस्थात्मक नेतृत्वाचा नसून सामाजिक बांधिलकी, संस्कार, सेवाभाव जपणाऱ्या कार्यसंस्कृतीचा आदर्श मानला जातो. शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत समाज परिवर्तनाची चळवळ उभी करण्यात या दोन्ही नेतृत्वाचा खूप मोठा वाटा तुम्ही आणि आम्ही सर्वांनी सोबत बघितलेला आहे. अकोला शहरात गुरुवारी 28 मे रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. ईदची मुख्य नमाज हरिहरपेठ परिसरातील ईदगाह मैदानावर सकाळी अदा केली जाईल. यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. शहरात उद्या गुरुवारी बकरी ईद साजरी होणार आहे. प्रशासनाने सर्व नमाज पठण करणाऱ्यांना आणि मुस्लिम समुदायाला शांतता व सौहार्दाने ईद साजरी करण्याचे आवाहन केले आहे. शांतता आणि बंधुभाव टिकून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आधीच चोख तयारी केली आहे. मुस्लिम समुदायांमध्ये बकरी ईदसाठी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या सणाची तयारी पूर्ण झाली असून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच ईद निमित्त नवीन कपडे घालण्याचा आनंद ओसडून वाहत आहे. मुलांना तर ईदीची उत्सुकता लागली आहे. शहरात बकरी ईदची मुख्य नमाज सकाळी हरिहरपेठ भागातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर पठण केले जाईल. ईदच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने या ऐतिहासिक ईदगाहची युद्धपातळीवर स्वच्छता केली आहे. संपूर्ण ईदगाह परिसराची रंगरंगोटी करून पाण्याच्या टँकरद्वारे स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा लक्षात घेता संपूर्ण ईदगाह परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. बकरी ईद निमित्त विविध इस्लामिक संघटनांद्वारे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी लंगर आणि सरबत वाटपही केले जाईल. या दरम्यान सर्वांना बंधुभाव आणि शांततेचा संदेश दिला जाणार आहे. तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गावाजवळील शेत परिसरात अस्वल शिरल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर या अस्वलाला ट्रॅक्युलाइज करून जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून रात्री उशिरा अस्वलाला जंगलात सुखरूप सोडण्यात आले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या तेल्हारा तालुक्यातील बेलखेड या गावाच्या शेतशिवारात एक अस्वल मुक्त संचार करीत असल्याचे काही शेतकऱ्यांना दिसून आले होते. यावेळी अस्वल पाहून शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे अस्वल एका माकडाचा पाठलाग करत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले असून पाण्याच्या शोधात ते परिसरात आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अकोला वन विभागाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठीत पाहणी केली असता सदरचा अस्वल हा एका केळीच्या बगीच्यात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या अस्वलाला ताब्यात घेण्यासाठी बुलढाणा येथील रेस्क्यू युनिटला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू युनिटचे शूटर यांनी घटनास्थळी पोहोचून अस्वलावर ट्रॅक्युलायझरने गनने अचूक निशाण साधत त्याला बेशुद्ध केले. यावेळी अस्वलाला वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करीत त्याला रात्री उशिरा जंगलात सुखरूप सोडल्याची माहिती मिळाली आहे. सदरची कारवाई उपवन संरक्षण सुमंत सोळंके, सहाय्यक वन संरक्षण नम्रता टाले, अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी भगतराम कटारिया, अकोला व विभागाचे कर्मचारी, बुलढाणा रॅपिड रेस्क्यू युनिटच्या टीमने पार पाडली. सध्या शेतीच्या मशागतीचे तसेच पेरणीचे दिवस सुरू असून
असे वन्य प्राणी जर शेतकऱ्यांना दिसून आल्यास त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ वन विभागाला द्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. खरीप हंगामाची तयारी करावी तर ट्रॅक्टर चोरीला गेले. 15 दिवस होऊनही तपास नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बाळापूर तालुक्यातील आगर भागात चोरांनी थैमान घातले तर पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे चोरट्यांचे मनोबल वाढल्याचा आरोप संतप्त शेतकरी व नागरिक करीत आहेत. ट्रॅक्टर, ट्रॉली वाहनातील बॅटरी व साऊंड, बैलजोडी, गायवासरे यासारख्या लाखो रुपयांच्या मुद्देमालाची चोरी होत आहे. काही दिवसांपूर्वी शेतकरी चेतन नामदेवराव फुकट यांच्या मालकीचा स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. मात्र पोलिसांना त्याचा मागमूसही नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया देताना संबंधित शेतकरी म्हणाले, आम्ही गावोगावी फिरून ट्रॅक्टर शोधत आहोत. तक्रार दिल्यानंतरही पोलीस केवळ कागदोपत्री तपास दाखवत आहेत. प्रत्यक्षात चोरटे मोकाट फिरत आहेत. तसेच त्यांनी पुढे सांगितले, 13 मे रोजी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही आजपर्यंत आरोपीचा कुठलाही शोध लागलेला नाही. प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई दिसत नाही. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील तक्रारदार चेतन फुकट यांनी पोलीस प्रशासनावरच सवाल उपस्थित केला. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे आगर परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून शेतातील जनावरे, घरासमोरील ट्रॅक्टरही सुरक्षित नसतील तर आम्ही जगायचे कसे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून आरोपींना जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 12 तारखेच्या मध्यरात्री माझा ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेलेली आहे. तरी मी सकाळी रितसर उलर पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर ट्रॉलीचा चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे. आज 13 ते 15 दिवस झालेले आहे, तरी पोलीस प्रशासनाकडून कुठलीच ठोस कारवाई केलेली नाही आहे. आणि या ट्रॅक्टर व्यवसायावरती माझं सर्व कुटुंब निर्भर होतं. आज माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी या पोलीस प्रशासनाने या गोष्टीचं गांभीर्य ओळखून ट्रॅक्टराचा लवकरात लवकर ट्रॉलीचा शोध लावा, हीच पोलीस प्रशासनाला माझी विनंती. अन्यथा माझ्यावर आंदोलन केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही आहे. माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. वाशिम शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये गटार तुंबल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. गटाराचे दूषित पाणी थेट घरांमध्ये शिरत असल्याने एका युवकाने थेट गटारात उतरून साफसफाई केल्याचे धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे नगरपालिका आणि संबंधित नगरसेवकांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वार्ड क्रमांक 11 पठानपुरा मध्यमेश्वर वार्ड, आम जनता को इस तरह से फेस करना पड़ रहा है. ये नाले जिस तरह से बंद हो रहे हैं, नगर परिषद कोई ध्यान नहीं दे रही है. आम जनता को गटर में उतरकर उसे साफ करना पड़ रहा है. आपका नाम क्या है भैया? समीर, कहाँ पे रहते हैं आप? मध्य मंदिर के पास। हाँ, और आपका ये काम है क्या? नहीं, किसका काम है ये? जनता का, ये इसका नगर परिषद का मेंबर का काम करना किसको पड़ रहा? जनता को करना पड़ रहा. वाशिम शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये मध्यमेश्वर मंदिर परिसरात गटाराच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. गटार तुंबल्याने दूषित पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या एका युवकाने अखेर स्वतःचा जीव धोक्यात घालत गटारात उतरून साफसफाई करत असल्याचे दिसत आहे. या धक्कादायक घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा नगरपालिका प्रशासन आणि संबंधित नगरसेवकांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच नगरसेवकांना फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. प्रभागाकडे नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गटाराच्या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान या घटनेनंतर नगरपालिका प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी आता तरी या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कल क्या हुआ था? खुद तुम साफ कर रहे थे गटर को? घर में पानी घुस गया था हमारे करके, हमको इसलिए हमको काम करना पड़ा है. कोई आया नहीं साफ करने के लिए? कोई नहीं आ रहा था. हमने कॉल करे उनको, 2-4 कॉल करे, उठाए नहीं उन्होंने, जवाब नहीं दिए उसका. किसको कॉल किए थे? मेंबरों को कॉल किए हमने, उठाए नहीं उन्होंने. क्या बोले मेंबर ने? बोले उठा रहे हैं, रख दे रहे उठा के. तो क्या हो रहा था? इससे परेशानी क्या हो रही थी गटर परेशानी, घर में पानी घुस रहा था हमारे. अच्छा, करके खुद हमको साफ करना पड़ा है उतर के. अच्छा. कितने बार कॉल लगाए नगर सेवकों को? 1-2 बार लगाया उनको कॉल नहीं उठा रहे थे हमारा. अच्छा,
फिर तुमने खुद खा लिए? खुद हमने उतर के नीचे खाली करे हो। गेल्या 3 महिन्यांपासून अनेक दिव्यांग उपासमारीच्या उंबरठ्यावर महापालिकेचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. महापालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, तसेच उन्हाताणात त्यांना फिरावे लागणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यात असे अनेक दिव्यांग आहेत जे महानगरपालिकेच्या दिव्यांग योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 1200 रुपयांच्या मासिक आर्थिक मदतीवर अवलंबून आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांना ही दरमहा मिळणारी मदत नियमितपणे मिळालेली नाही. प्रत्येक महिन्याला मिळणारी ही रक्कम वेळेवर न मिळाल्याने दिव्यांग बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. दिव्यांगांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. काही दिव्यांग तर पूर्णपणे याच मदतीवर आपले जीवन जगत आहेत. त्यांना ना त्यांच्या कुटुंबांकडून कोणती मदत मिळत आहे ना महानगरपालिकेकडून. अशा परिस्थितीमुळे या दिव्यांगांचे हाल बेहाल होत आहेत. कडक उन्हाची तमा न बाळगता ते दिव्यांग बांधव मदतीच्या आशेने महापालिकेत पोहोचत आहेत. मात्र महापालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाला त्यांची अजिबात दया येत नसल्याचे चित्र आहे. काही दिव्यांग बांधवांनी महापालिका प्रशासनाला यापूर्वी निवेदनही दिली आहेत, तरीही त्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. हे सर्व पाहता महापालिका पदाधिकारी आणि प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे अशी आर्त मागणी दिव्यांग बांधव करत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भीषण उन्हाळ्यामुळे एसटीचे लाखोंचे नुकसान. तप्त उन्हामुळे प्रवाशांच्या संख्येत दररोज घट. महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त. पळसोदचा केटी बंधारा ठरतोय जलक्रांतीचे वरदान. कडक उन्हातही परिसरातील विहिरींना मिळाले जीवनदान. अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या शिरला. घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी. शेतरस्त्यासाठी बळीराजा आक्रमक. उरड येथील शेतकरी छेडणार आंदोलन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.